सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 72 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज मयुरीचा बर्थडे होता आणि अर्जुन आज तिच्या आधी उठला. त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्या छातीवर हात ठेवून गाढ झोपली होती आणि हातानं त्याचा टी-शर्ट घट्ट पकडला होता. जणू तिला असं वाटत होतं की तो तिला सोडून जाईल की काय, आणि खरंच तिला तसंच वाटलं होतं. अर्जुन तिला काल तसं चेष्टेत म्हणाला होता आणि ती नक्कीच घाबरली होती, कारण याआधीही त्यानं एकदा चक्कर येण्याचं नाटक केलं होतं आणि तिचे रडून रडून पार हाल झाले होते. तो तिला सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात बसली होती, कारण तो नसला तर त्याच्याशिवाय ती शून्य होती. आणि तिला त्यावेळी समजावता समजावता त्याच्या नाकी नऊ आले होते. तिला रडताना पाहून तोही रडायला लागला होता. तेव्हापासून तिची अशी चेष्टा करायची नाही हे अर्जुननं ठरवलं होतं. पण रात्री बोलण्याच्या ओघात तो बोलून गेला की तुला मी नसलो तरी चालेल ना, असं म्हणाला होता तो. आणि ती रडली नाही, पण चिडली होती त्याच्यावर आणि दाखवत नसली तरी घाबरली होती आतून. आणि झोपेत त्याचा टी-शर्ट घट्ट पकडला होता. मग त्यानं तिच्या चेहऱ्यावरचे तिचे रेशमी केस हळूच मागे सारले आणि तिचा हात बाजूला काढला आणि उठला. आणि त्यानं त्याचं सगळं आवरलं. तरीही ती झोपलीच होती, कारण रात्री तो उशिरा आला होता. आणि मग जेवण, मग त्याचं सरप्राईज गिफ्ट, मग गप्पा, यामुळे झोपायला उशीर झाला होता. आणि तो तिच्याजवळ जात तिच्या कपाळावर आणि पोटावर फार प्रेमानं किस करत म्हणाला, हॅपी बर्थडे डिअर अगं. आणि त्याच्या ओठांच्या गारगार स्पर्शाने ती उठली आणि त्याला पाहून गोड गोड हसली. खूपच सुंदर असा मादकपणे दोन्ही हात उंचावून शरीराला एक झटका दिला आणि त्यानं तिला एक गुलाबाचं फूल दिलं आणि म्हणाला, आय लव्ह यू मयू. आणि त्यावेळी मयुरी गालात हसली आणि त्याचा हात पकडत म्हणाली, आता हे काय नवीन? कुठे काय? मी तर तुला नेहमीच आय लव्ह यू म्हणतो की. त्यात कुठे काय नवीन आहे? अर्जुन म्हणाला. मग ती म्हणाली, ते नाही हो. मग काय? अर्जुन काहीही न कळून म्हणाला, अहो आता काय म्हणाला तुम्ही, हॅपी बर्थडे अगं ते. आणि अर्जुन म्हणाला, ते होय, मग बायका नाहीत का म्हणत हॅपी बर्थडे अहो? म्हणून मग मीही म्हणालो हॅपी बर्थडे अगं, त्यात काय एवढं? आणि अर्जुनरावांशी बोलण्यात कोण जिंकलं आहे का असं म्हणून ती गप्प बसली. तिचा बर्थडे होता आणि त्याच्या बर्थडेसारखी पार्टी वगैरे नव्हती होणार, फक्त साधाच साजरा करणार होते ते तिचा वाढदिवस. आणि त्यानं नाश्ता करताना सचिनच्या कानात काहीतरी सिक्रेट सांगितलं आणि मग बाकीचं उरलेलं थोडं मोठ्याने सांगत म्हणाला, तुला आधीच सांगतोय कारण तुला तुझी तयारी करायला वेळ मिळावा म्हणून. आणि हे सगळं ऐकून सचिन गालात लाजत हसायला लागला. आणि मयुरी म्हणाली, काय चाललंय दोघांचं, आम्हाला तरी कळू द्या, कसली तयारी हां? आणि अर्जुन म्हणाला, वो हमारी अंदर की बात है, आम्हा पुरुषांच्या असतात काही गोष्टी, त्या आम्ही तुम्हाला का सांगायच्या? आणि मयुरी म्हणाली, का सांगायच्या म्हणजे सांगितल्याच पाहिजेत. मग अर्जुन तिची चेष्टा करत तिचीच नक्कल करून म्हणाला, आम्ही नाही जा. तसं सचिन आणि लता पुन्हा जोरात हसायला लागले आणि मयुरी कमरेवर हात ठेवून तोऱ्यातच अर्जुनला दम देत म्हणाली, अहो नाश्ता मिळणार नाही हां? आणि अर्जुनराव पुन्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून खट्याळपणा करत म्हणाले, नको देऊ नाश्ता, मग चल आपल्या बेडरूममध्ये, मला जे हवं ते घेतो मी. आणि त्याचा हा चावटपणा पाहून तिने त्याला लाजून डोळे वटारले आणि लता तोंडाला पदर लावून हसत होती, तर सचिन ओठ दाबून त्याचं हसू आतल्या आत आवरत होता. अर्जुनराव पुन्हा नुसते निर्लज्ज आहेत. एकच फाईट आणि वातावरण टाईट असं वागणं असतं स्वारींचं. आता कोणच काहीच बोलत नव्हतं आणि मयुरी तर वर मान करून बघतच नव्हती. किती बेशरम आहेत ना हे. मी काय आज ओळखते का यांना? माझंच चुकलं, मीच यांना इतकं सांगा सांगा म्हणून फोर्स नको करायला पाहिजे होतं. आणि मग तिला बघून अर्जुन हसत हसत म्हणाला, काय गं सांग ना, मी काय खाऊ, देतेच नाश्ता की? असं म्हणून त्याने बेडरूमकडे पाहिलं आणि तिने पटकन त्याला नाश्ता दिला आणि ती पुन्हा बेडरूममध्ये गेली. तोही तिच्या मागे गेला आणि तिला जादूची झप्पी मारत म्हणाला, चल मयू येतो मी, निघू? आणि ती पुन्हा म्हणाली, सांगा ना, काय सांगत होता तुम्ही मगाशी, सचिन भाऊजींना काहीतरी सांगत होता की नाही? आणि अर्जुन म्हणाला, तू पण ना मयू, किती शेपूट पकडून राहतेस गं त्याच त्या विषयाचं. बरं चल सांगतो तुला. आणि अर्जुन फार गंभीर चेहरा करून म्हणाला, आता तुझ्यापासून काय लपवायचं, शेवटी तुला कधीतरी कळेलच ना, त्यापेक्षा आत्ताच सांगतो, पण लताला सांगू नको हां. आणि ती कान टवकारून ऐकत होती.
आणि तो तिला म्हणाला, आज रात्री मी आणि सचिन एक प्लॅन करतोय. कसला? तिनं फार उत्सुकतेनं विचारलं. आज रात्री आम्ही दोघं देशी आणि विदेशी दोन्ही घेऊन बसणार आहे टेरेसवर. आणि तिला काहीही नाही कळालं. आणि ती म्हणाली, म्हणजे काय हे देशी आणि विदेशी? आणि अर्जुन हसू दाबत म्हणाला, तुला माहीत नाही का? तुझे बाबा नव्हते का घेत? नाही, मयुरी न कळून म्हणाली. म्हणजे फारच सज्जन गृहस्थ आहेत सासरे बुवा, म्हणूनच सासूबाई इतक्या डोईजड झाल्या आहेत त्यांना. आणि ती त्याला रट्टा मारत म्हणाली, आता माझ्या आईबाबांना मध्ये आणायची काय गरज आहे का? तुम्हाला पाणी पण पचत नाही ना माझ्या आईला बोलल्याशिवाय? आणि तो म्हणाला, हो ना, अपचन वाढले म्हणूनच आता हा देशी विदेशीचा प्रयोग सुरू केला आहे. अहो पण काय हे असलं देशी विदेशी? मयुरी फार भोळी. तिच्या घरात साधं कोणाला वरच्या आवाजात बोललं जात नव्हतं. आईबाबाचं भांडण तर तिनं कधीच ऐकलं नाही. मग हे असलं काही तिला माहीत असणं अजिबात म्हणजे अजिबात शक्य नव्हतं. पण तिचं लग्न कोणाशी झालं होतं? महाबिलंदर अर्जुनरावांशी. मग जगातल्या सगळ्या प्रकारचे चांगले वाईट शब्द, शिव्या, शिवराळ भाषा तिला ऐकायला मिळत होत्या. मयुरी कशी साजूक तुपासारखी, मऊ मऊ, गोड गोड, कोमल स्वभावाची. आणि अर्जुनराव जणू तिखट मिरचीचा ठेचा, मसालेदार आणि झणझणीत. ज्यानं खाल्ला त्याच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मयुरीला अर्जुनला तसं बघून त्याचा तिरस्कार करत होती. आणि अशा या साध्या भोळ्या बायकोला हे वात्रट फाजील अर्जुनराव नेहमी काही ना काहीतरी सांगून बुचकळ्यात पाडायचे. मग मयुरी म्हणाली, अहो तुम्ही काय म्हणताना ते नाही कळत मला. अगं मयू, आता तुला हेच कळत नाही तर पुढचं सांगून तरी काय करू? नाही तर तू मला मारशील. आता यात मारण्यासारखं काय आहे? तुम्ही कुठे चावटपणा करणार आहेत तेव्हा? मग तो म्हणाला, नक्की सांगू ना? हो सांगा. अगं देशी आणि विदेशी हे दारूचे प्रकार आहेत आणि तेच घेऊन आम्ही रात्री बसणार आहे टेरेसवर. आणि हे ऐकून मयुरीने खरंच त्याला जोरात गुद्दा दिला आणि म्हणाली, काय वेडबीड लागला आहे का तुम्हाला? तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही चक्क दारू पिणार का आता? आणि तो म्हणाला, अगं अजून कुठे पिलोय? आणि जरी पिलो तरी तुला काही त्रास देणार आहे का मी? नाही ना? म्हणे त्रास देणार नाही. हात तर लावून बघा दारूला. आधी तुमचा हात मोडेन आणि मग बाटली फोडेन, ती अशी चिडून म्हणाली. आणि तिचा तो अवतार पाहून अर्जुनराव फार चकित झाले. आज त्याची नाजूक बायको चक्क हाणामारीची भाषा बोलत होती. तिचं नाक लाल बुंद झालं होतं रागानं आणि ती ताड ताड बोलत होती. आणि तो गालातल्या गालात हसून तिची मजा घेत होता. हा सगळा होता अर्जुनरावाच्या संगतीचा परिणाम. आणि मग ती बोलून बोलून थकून खाली बेडवर बसली. आणि तो म्हणाला, अगं गंमत करत होतो तुझी. मला नाही तुमचं काही खरं वाटत. एकदा तुमच्या मनात एखादी गोष्ट आली की तुम्ही ती करणार म्हणजे करणार. मला माहीत आहे तुमचा स्वभाव. तुम्ही फार हट्टी आहात. तुम्ही पिणार दारू. ती चिडून म्हणाली, अगं मयू, जर मला दारूच प्यायची असती तर तुला सांगितलं असतं का? जगातला कोणता नवरा बायकोला विचारून दारू पितो गं? तसंच मीही नसतं का केलं? तुझा ना माझ्यावर विश्वासच नाही बघ. कसा बसेल विश्वास असं बोलल्यावर? मयुरी म्हणाली, तू विश्वास ठेव अगर न ठेव तुझी मर्जी. आणि समजा मी आलोच दारू पिऊन, तर तुला काय कळतंय त्यातलं? तुला तर दारूचं नावही माहीत नाही आणि दारू पिलेला माणूस कसा ओळखशील? आणि मग तुम्हाला कशी नावं माहीत दारूची? तिनं विचारलं. तुम्ही पित नाही तर कशी माहीत? अगं अभि आणि राहुल पितात की, त्यांच्यासोबत पार्टीत गेल्यावर माहीत झालं. मग तुम्ही नव्हता का पित? कधीतरी पिलाच असेल ना. तू फार संशय घेतेस हा मयू. आता समजा मी आलोच पिऊन तर काय करशील तू? सांग ना, काय करशील? आणि आता मयुरी गप्प बसली. कारण तुम्ही पिता असं म्हणून न पिणारे अर्जुनराव खरंच मी पितोय हे दाखवण्यासाठी प्यायला लागतील असं तिला वाटलं. कारण तो असा नव्हता. साधं सुपारीचंही व्यसन नव्हतं त्याला. आणि आता ती मान खाली घालून गालात हळूहळू हसत होती. आणि तो तिचा हात पकडून म्हणाला, ए वेडाबाई, इकडे बघ माझ्या डोळ्यात. आणि तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. आणि तो पुन्हा चेष्टा करत म्हणाला, दिसतोय ना पिऊन आल्यासारखा? आणि तिनं जा तिकडे असं म्हणत त्याच्या हातातून हात काढून घेतला. तसा तो हसायला लागला आणि पुन्हा हात पकडत म्हणाला, मयू किती ग वेडी तू. आणि तो तिच्या डोळ्यात पाहून तिच्या गालावर, ओठावर हळूवार एक बोट फिरवत म्हणाला, अगं तुझ्या या मादक डोळ्यांची, गोबऱ्या गालाची, नाजूक गुलाबी ओठांची नशाच मला सोसत नाही. भान विसरून जातो मी तुझ्या डोळ्यात पाहिलं की. आणि आणखीन दुसरी नशा मी करेन का? आणि तिच्या ओठावर हळूहळू गोड गोड हसू फुटू लागलं. आणि लाजत म्हणाली, इश्य
त्याला चावट कुठले. आणि तिला असं लाजताना पाहून तो खूप खळखळून विलोभनीय हसला. पण तुम्ही काय सांगितलं भाऊजींना कानात? तिचा हा प्रश्न अजूनही तसाच होता. एवढं सगळं रामायण सांगितलं अर्जुनरावांनी, पण मेन मुद्दा सोडून, कारण हे त्या दोघांचं त्यांच्या बायकांसाठी सरप्राईज होतं. मग मयुरी पुन्हा म्हणाली, असं काय आहे जे मला सांगायचं नाही? आणि अर्जुन म्हणाला, आहे ग सिक्रेट, तुझ्यासाठी गिफ्ट आहे ना ते, मग काय विचारतेस? आज दिवस संपायच्या आत कळेलच की तुला. आणि मग ती गप्प बसली, कारण कितीही काथ्याकूट केला तरी तो तिला काही सांगणार नव्हता. मग ते दोघेही बाहेर आले आणि सचिन म्हणाला, वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लतानेही मयुरीला शुभेच्छा दिल्या आणि मयुरीचा फोन वाजायला लागला. तिच्या मैत्रिणी, आई वडील सगळे तिला शुभेच्छा देत होते. प्रीतीचा सुद्धा फोन येऊन गेला आणि अर्जुन तिला हळूच म्हणाला, आज काही माझी बायको माझ्या हातात सापडायची नाही, कारण आज तिचा स्पेशल डे आहे ना, तो तिला एन्जॉय करू देतो मी दिवसभर, कारण रात्री ती फक्त माझ्याच ताब्यात असणार आहे. आणि आता ती हसली. आणि आता अर्जुन मयुरीचं गिफ्ट आणण्यासाठी निघून गेला. दुपारी 2 वाजता मयुरी बेडरूममध्ये आराम करत होती. छान डोळा लागला होता तिचा आणि अचानक खूप मोठ्याने कोणीतरी बाहेर गाडीचा हॉर्न वाजवत होतं आणि तिची झोपमोड झाली. आधी तर तिने दुर्लक्ष केलं, पण हॉर्न काही बंदच होत नव्हता आणि तिची झोपमोड झाली म्हणून ती त्रासून घराच्या बाहेर आली. तिनं समोर पाहिलं की एक काळ्या रंगाची भली मोठी लांब लचक चकचकीत मर्सिडीज गाडी तिच्या दारासमोर उभा होती. नवीनच आजच शोरूममधून घेतली होती. गिफ्ट रिबिननं सजवली होती ती गाडी आणि आत बसलेला माणूस सारखा हॉर्न देत होता आणि ती चिडून त्या गाडीजवळ गेली. आतलं तर तिला काहीच दिसत नव्हतं, पण आतला ड्रायव्हर मात्र तिला बघून मुद्दाम आणखीनच हॉर्न वाजवत होता. त्याला सगळं दिसत होतं बाहेरचं आणि हॉर्न काही बंद होत नव्हता. काय मूर्ख माणूस आहे हा. कधीही कुणाला शिवी न देणारी मयुरी पण आज असं बोलून गेली, कारण त्या हॉर्ननं तिचं डोकं उठलं होतं. पण तो आगाऊ माणूस हॉर्न देतच होता आणि तिने ड्रायव्हरच्या विंडो ग्लासवर टकटक वाजवायला सुरुवात केली. तशी ती काच खाली आली आणि त्या ड्रायव्हरला पाहून मयुरी फार सरप्राईज झाली आणि तिने तोंडाचा आ वासून दोन्ही हात तोंडावर ठेवले आणि खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली, अहो तुम्ही? तिने फार आश्चर्याने विचारलं. मग मी नाही तर दुसरं कोण? अर्जुनराव डोळ्याचा गॉगल काढत म्हणाले. त्या काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये फार रुबाबदार दिसत होती सॉरी. तिला वाटलंच नव्हतं की तो असं काहीतरी गिफ्ट देईल म्हणून. ती सारखी नवीन गाडी घ्या म्हणून त्याच्या मागे लागत होती, पण तोच टाळाटाळ करत होता, कारण बाबांच्या जुन्या गाडीवर त्याचं फार प्रेम आहे आणि नवीन गाडी आल्यावर ती अडगळीत पडेल म्हणून तो नवीन गाडी घेत नव्हता. पण त्या दिवशी शर्मिष्ठाने गाडीवरून मयुरीची लायकी काढली आणि तिला वाईट वाटलं होतं. ती दाखवत नसली तरी त्याला ते समजत होतं आणि तेव्हाच त्याने ठरवलं होतं की नवीन गाडी घ्यायची. पण ही गाडी मिळत नव्हती आणि मयुरीच्या बर्थडेपेक्षा चांगला मुहूर्त दुसरा आणखीन कोणताच नव्हता. आणि मयुरी मनात म्हणाली, आत्ता अर्जुनरावांच्या स्टेटसला आणि त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाला ही गाडी सूट होत आहे. गाडीच्या सीटवर ड्रायव्हर म्हणून तोच शोभत होता. नक्की गाडीमुळे तो शोभून दिसत होता की त्याच्यामुळे गाडीला शोभा आली आहे, कुणास ठाऊक. पण दोघेही छान दिसत होते, एकदम झकास अशी ती मनात म्हणत होती. आणि अर्जुन रुबाबात खाली उतरला आणि म्हणाला, मग मॅडम आवडलं का बर्थडे सरप्राईज गिफ्ट? आणि या गाडीसोबत हा चिकना ड्रायव्हरसुद्धा फ्री आहे बरं का. आता या ड्रायव्हरला फक्त तुम्ही आज्ञा सोडा, तो तुम्हाला हवं तिथं घेऊन जाईल. आणि त्याच्या विनोदी बोलण्यावर नेहमीप्रमाणे मयुरी खळखळून हसायला लागली. मग आवडली ना गाडी? आणि ड्रायव्हरसुद्धा आवडला ना? आणि मयुरी म्हणाली, गाडीनंतर पण हा हँडसम ड्रायव्हरच जास्त आवडला आहे. पण गाडीबरोबर ड्रायव्हर फ्री आहे ना, का ड्रायव्हरबरोबर गाडी फ्री आहे? आणि अर्जुन म्हणाला, तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या, कारण दोघेही आजपासून तुमच्या सेवेत आहेत. आणि तो मयुरीला म्हणाला, चल तुला एक लॉंग ड्राईव्ह करून आणतो. आणि मयुरी म्हणाली, नाही आधी गाडीची पूजा होईल, मग काय असेल ते. पूजा केल्याशिवाय गाडी दारातून हलवायची नाही. अर्जुन गाडीला टेकून हाताची घडून घालून तिच्याकडे बघत बसला. हे साजूक तूप काही केल्या त्याचा गुणधर्म सोडणार नाही असं मनात म्हणाला. आणि त्याला असा गाडीला टेकून उभा राहताना पाहून तिला तो खूप आवडला आणि तिने त्याच्या डोक्यावरचा चष्मा त्याच्या डोळ्यांवर घातला आणि म्हणाली, अहो एक फोटो काढते ना तुमचा, किती सुंदर दिसताय तुम्ही. नाही आत्ताच नको,
मला तुझ्याबरोबरच फोटो काढायचे आहेत. तू आवरून घे तुझं पटकन काय असेल ते. आणि तिने पूजेचं ताट तयार केलं. गल्लीतल्या सगळ्या बायका बोलवल्या. अर्जुननं येतानाच पेढे आणले होते आणि पहिला पेढा बर्थडे गर्लला आणि गाडीच्या मालकिनीला भरवला. तिने अर्जुनला कुंकू लावलं. खूप गोड गोड दिसायचा अर्जुन त्या कुंकवामध्ये. त्याचा गोरा रंग अधिकच खुलून दिसत होता. तिने गाडीची पूजा केली. गाडी पाहून सगळे खुश झाले. पण नशीब ती त्यांची शेजारी नव्हती, कारण तिचा आणि अर्जुनरावांचा 36चा आकडा. किती डोक्यात गेली होती ती अर्जुनच्या. एकदा एखादी व्यक्ती मनातून उतरून गेली की अर्जुनराव आयुष्यभर त्याला माफ करत नाहीत. आज दिवस चांगला होता, त्यांच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस. आणि तो तिला म्हणाला, मयू पटपट बॅग पॅक करून घे, मला निघायचं आहे मुंबईला. आणि तिने नाराज होत मनातच म्हणाली, स्वारी निघाली मुंबईची वारी करायला. माझा बर्थडे आहे तरी काम महत्त्वाचं आहे ना त्यांना. आणि ती खट्टू मनानं त्याची बॅग भरत होती. आणि आता जायची वेळ आली आणि तो गाडी चालवायला बसला. ती तशीच नाराज होऊन त्याला बाय बाय करायला आली होती. आणि अर्जुन म्हणाला, मयू अशी उदास चेहऱ्याने तू मला बाय म्हणणार आहेस का? जाणं गरजेचं आहे म्हणूनच निघालो आहे ग. 2 दिवसांनी येतो ना. तो तिची समजूत घालत होता. तिलाही ते कळत होतं पण वळत नव्हतं. तिला तिच्या अर्जुनरावांशिवाय करमणार नव्हतं. आणि ती नाराज झाली म्हणून तो म्हणाला, मयू चल बस, तुला एक चक्कर मारून आणतो नव्या गाडीतून. मी नाही जा, ती लटक्या रागातच म्हणाली. तुम्हाला उशीर होतोय, जा तुम्हीच. आणि ती गाल फुगवून बसली. खूप क्यूट दिसत होती ती. आता तिला उचलून गाडीत बसवावी असं त्याला वाटत होतं. पण तो म्हणाला, मयू चल ना गं, अजून थोडा वेळ आहे मला निघायला. अशी करत राहिली तर मी कसा जाऊ सांग बरं. आणि तुझ्या सोबतीला आता लता आहे, सचिन आहे ना. मग काय एवढं टेन्शन घेतेस? हो का, फक्त तेच कशाला, अख्खी कॉलनी आहे की माझ्या सोबतीला, मला कशाला टेन्शन येईल, ती फणकाऱ्यानं म्हणाली. आणि तो ओठ दाबून आतल्या आत हसत होता. आणि मयुरी मनात म्हणाली, नेमका आजचाच मुहूर्त मिळाला जायला. आज माझा वाढदिवस आहे, नुसतं इतकी महागडी गाडी गिफ्ट घेतली आणि केक कापला की झालं का? आज रात्री ते कुठे आहेत माझ्यासोबत? काहीतरी वेगळं करावं म्हटलं त्यांच्यासाठी. त्यांनी इतकं छान गिफ्ट दिलं, रात्री मंगळसूत्रही दिलं, म्हणून म्हटलं आज दिवस छान आहे, दोघांचाही मूड चांगला आहे, तर रिटर्न गिफ्ट द्यावं त्यांना. आवडतं तसं, तो गाऊन वगैरे घालून. पण कसलं काय, यांना तर माझ्या मनातलं काही कळतच नाही. आणि अर्जुन पुन्हा म्हणाला, ए मयुराणी बस ना गं प्लीज. तो इतका छान क्यूट फेस करून म्हणाला. आणि तिचा नाईलाज झाला. ती तिच्या अर्जुनरावांना जास्त काळ नकार देऊच शकत नव्हती. आणि ती त्याच्या शेजारी बसली. आणि आत्ता गाडीची शोभा वाढली असं तो मनात म्हणाला. आणि अर्जुनरावांनी हसतच डोळ्यांवर गॉगल चढवला, गालात गोड हसले आणि गाडी स्टार्ट केली. आणि गाडी मुंबईच्या दिशेने चालली होती. आणि इतका वेळ झालं तरी अर्जुन तिला घरी सोडत नव्हता. म्हणून ती म्हणाली, अहो मला घरी सोडा ना. आणि अर्जुन म्हणाला, मी सोबत असताना तुला कशाला घरी जायचं आहे गं? जिथे मी आणि तू तिथेच आपलं घर. भोळ्या मयुरीला धूर्त अर्जुनरावांचा प्लॅन अजिबात म्हणजे अजिबात नाही कळला. आणि ती त्याला म्हणाली, म्हणजे तुम्ही मला तुमच्यासोबत मुंबईला नेताय की काय? नाही, मीही आणि तूही नाही जाणार आपण मुंबईला. आता तर तिला खूपच आश्चर्य वाटलं. स्वारींच्या मनात कधी काय येईल कुणास ठाऊक. अहो मला सांगा तरी हे काय चाललंय तुमचं? तो मात्र गालात नुसता हसत होता, काहीतरी गुपित लपवल्यासारखा. आणि त्याने प्रेमाने हळूच तिचा हात दाबला. त्याच्या त्या स्पर्शात तिला वेगळंच काहीतरी जाणवलं. आणि ती काहीही न विचारता त्याच्याकडे फार प्रेमानं बघत होती. आणि अर्जुनरावांची गाडी पुणे बंगळूर हायवेवरून सुसाट धावत होती.